देव कधी तुमच्या भक्तीमुळे उपाशी राहत नाही. तुम्ही देवासाठी भक्ती करत नाही, तर स्वतःसाठी भक्ती करता. रामकृष्ण हरी अभंगांच्या या सिरीजमध्ये आज आपण परत एकदा एका नवीन अभंगावरती चर्चा करणार आहोत. जरी देवाने गोड गळा दिला नसला, जरी मधुर स्वर कंठात नसला, तरी हरिभक्ती करणे कधीच सोडू नये. कारण त्यामुळे देव काही उपाशी राहत नाही. आपण स्वतःसाठी भक्ती करतो, देवासाठी नाही. श्रद्धेने, निष्ठेने, प्रेमाच्या बळाने देवाला मनापासून आळवायचं असतं. देवाकडे इतर काही मागण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आवडीची भक्ती मागावी. मग ते भजन असेल, कीर्तन असेल किंवा मग नामजप असेल. आणि मग सरते शेवटी दिवसेंदिवस भक्तीची मात्रा वाढवून देवाच्या जवळ जावं. चला तर मग या संदर्भात तुकाराम महाराजांनी जो अभंग लिहिलाय तो आपण पाहूया. नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेसी प्रीती भाव बळ. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेन दिस. मित्रांनो, हा अभंग तुम्हाला कसा वाटला आणि त्याचा अर्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन अभंगासह भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत लो बसावा.